रत्नागिरी के लांजा क्षेत्र में पिछले 18 दिनों से एक मासूम तेंदुए का शावक अपनी मां से बिछड़ा हुआ है। केवल 1 महीने का यह तेंदुआ शावक अपनी मां के बिना जंगल में अकेला पड़ा है, जिसकी वजह से वन विभाग के कर्मचारी उसकी सुरक्षा और देखभाल में जुटे हुए हैं। लांजा वन विभाग पिछले 18 दिनों से 1 महीने की तेंदुए के शावक की मां से बिछड़ने के बाद उसकी देखभाल कर रहा है। विभाग के कर्मचारी शावक को दूध पिला रहे हैं और उसकी सेहत पर नजर रखे हुए हैं। शावक को मां से मिलाने के लिए भी लगातार प्रयास जारी हैं। स्थानीय लोग और पर्यावरण प्रेमी वन विभाग के इस प्रयास की सराहना कर रहे हैं। त्याला सध्या दिवसातून आम्ही एकदा वजन करतो। त्याच्या वेटनुसार त्याला जे दूध आहे ते वेटनुसार त्याच्या देतो। वेटच्या 10 ते 15% त्याच्या वेटनुसार देतो आणि दिवसातून 4 वेळा त्याची फीडिंग असते आणि छोट्या बॉटल्सद्वारे आम्ही त्याला दूध देतोय। तो फक्त 40-45 अंदाजे दिवसाचा आहे, त्यामुळे त्याची दिवसभर डॉक्टर त्याचे 24 तास डॉक्टर त्याच्यासोबत असतात। प्रत्येक फीडिंगचा प्रत्येक ह्याचा रिपोर्ट वगैरे आम्ही नोंद करून ठेवतो आणि त्याचं तापमान टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या त्याला आम्ही एका छोट्या बास्केटमध्ये ठेवलं आहे, खाली गवत घालून व्यवस्थित त्याला टेम्परेचर व्यवस्थित राहावं म्हणून एक आम्ही बास्केटमध्ये बल्ब सोडला आहे हीटसाठी आणि रोज त्याचं वजन चेक करून त्याचं टेम्परेचर म्हणजे आपल्या वातावरणाला संलग्न राहील असं टेम्परेचर आपण त्याचं ठेवत आहोत। 4 टाइम त्याची फीडिंग केली जाते। त्याला डॉक्टर ज्याप्रमाणे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे त्याचे औषधोपचार पिल्लाचे चालू आहेत। जेवढं आई त्या पिल्लासाठी करू शकतो तेवढं आपण मानव करू शकत नाही, तरी पण आम्ही तेवढे प्रयत्न करत आहोत की जेवढं त्याला त्याच्यासाठी ते जगेल, त्याचं वजन वाढेल, त्यासाठी आमचं वन विभाग प्रयत्नशील आहे। गेले 18 दिवस बिबटचे पिल्लू हे वन विभागाच्या अखत्यारीत डॉक्टर निखिल बनगर यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे। दिनांक 8 जून 2025 रोजी पुन्हा संसारी फाटा येथे बिबट्याचे पिल्लू आढळून आले। त्यानंतर लगेच त्या स्टाफ समवेत जाऊन बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून आईची पुनर्भेट होण्याकरिता त्याच ठिकाणी ठेवले, परंतु आईची पुनर्भेट झाली नाही। त्यानंतर दिनांक 9 रोजी माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई मॅडम यांनी वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनगर यांना बिबट्याच्या पिल्लाचे देखरेखीसाठी पाचारण केले। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनकर हे लांजा येथे येऊन बिबट्याची प्राथमिक तपासणी केली व त्याच्यावर उपचार सुरू केले। त्यानंतर दिनांक 10 जून रोजी पुन्हा बिबट्याचे पिल्लू त्या मादीच्या आईच्या पुनर्भेटीसाठी ठेवण्यात आले असता मादी बिबट्या ही पिल्लाजवळ आल्याचे ट्रॅप कॅमेराद्वारे दिसून आले, परंतु ते पिल्लू न नेल्याने पुन्हा वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न आईची पुनर्भेट होण्याकरिता चालू आहेत।